जय. तर आपण आज इथे आपण आता सगळेजण खूप सुंदर अशी यात्रा करत करत आपण प्रभू श्री क्षेत्र अयोध्या इकडे चाललेलो आहोत. आणि प्रभू श्रीरामांना भेटायला जात असताना त्यांच्या एक सुंदर आपण जे काही आपण आतापर्यंत रामायण कथा ऐकलेल्या आहेत ते सगळे सुंदर सुंदर प्रसंग आपल्याला आठवतात. ओके. आणि आपल्याला प्रभू श्रीरामांचं जे काही ओढ लागलेली आहे ते ओढ लागत असताना आपण अनेक सुंदर सुंदर कार्य भगवंतांनी केलेले कार्य, त्यांची कथा, त्यांचे शिकवण हे सगळं आपण आठवत असतो. पण रामायणामध्ये अशा काही खूप कथा आहेत की ज्या आपल्यापर्यंत सहसा फारशा पोहोचत नाहीत. अशी एक मला असं वाटतं की ती कथा अशी आहे की ती रामायणात आहे पण फारसं ऐकली जात नाही किंवा कुणी सांगितलं जात नाही एवढी जास्त. त्यामुळे मी आज ती कथा काकभूषुंडी चरित्र मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आधी थोडं सर्दी झाल्यामुळे देशाचा प्रॉब्लेम आहे पण समजून घ्या. तर ज्या वेळेला राम आणि प्रभू श्रीरामांचं युद्ध सुरू असतं, प्रचंड युद्ध होतं दोघांचं. आणि त्यावेळेला रावण काय करतो माहितीये का, प्रभू श्रीरामांवरती आणि लक्ष्मणावरती दोघांवरती पण सर्पास्त्र सोडतो. रावण सर्पास्त्र सोडल्यानंतर प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण दोघंही सर्पास्त्राने पूर्णपणे बांधले जातात. जसं सर्प पूर्ण वेटाळी घालून बसतो आणि ते दोघंही काय होतात, मूर्छित पडतात. राम आणि लक्ष्मण, आपण लक्ष्मणाला शक्ती लागली म्हणतो आपण, ठीक आहे. राम आणि लक्ष्मण दोघंही सर्पास्त्राचं हे झाल्यामुळं दोघंही मूर्छित पडतात. आता काय करायचं, सगळे देवी देवता घाबरल्या, सगळे सैन्य वानर सेना सगळी घाबरली. आता काय करायचं, सगळ्यांनी लवकरात लवकर उपचार झाले पाहिजेत ना त्यांच्यावरती, कारण काळे काळे पडायला लागले सर्पास्त्राच्या प्रभावाने प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण. तेवढंच काय होतं की आता सर्पास्त्र सोडल्यानंतर काय करावं लागतं, त्याच्या विरुद्ध करावं लागतं की गरुडास्त्र किंवा गरुडास्त्राने त्याला मोकळा करावं लागतं किंवा त्याचा प्रभाव नष्ट करावा लागतो. तर गरुडाला बोलवायचं ठरवलं. प्रत्यक्ष सगळ्या देवता गेल्या गरुडदेवाकडं, वैकुंठामध्ये राहत होते गरुडदेव, त्यांना बोलून आणण्यात आलं. आणि त्यांनी पाहिलं, मी फास्ट सांगते बरं का, कारण खूप मोठी कथा आहे आणि फार छोटी आणि सगळ्यांना कळेल असे सांगायचे. त्यामुळे वैकुंठातून गरुडदेव जे आले आणि त्यांनी प्रभू राम आणि लक्ष्मणाकडे पाहिलं. आणि पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे माझे जे देवता आहेत, भगवान विष्णू आहेत, ते तर किती प्रभावी आहेत, किती सुंदर आहेत. आणि हे तर कसे एक सामान्य वीर दिसतात, सामान्य कोणीतरी झोपल्यासारखे वाटतात. कारण प्रभू रामांनी जीवन व्यतीत करत असताना स्वतःला मानवी अवतार म्हणूनच त्यांनी स्वीकारलेलं होतं, देव म्हणून नाही. म्हणून देवाचं, भगवान विष्णूचा वेगळा आणि देव म्हणून सामान्य व्यक्ती म्हणून ते झोपलेले असल्या कारणानं गरुडाला संदेह निर्माण झाला की हेच माझे भगवान विष्णू आहेत का. सगळेजण म्हणतात की विष्णूचा अवतार आहे, प्रभू श्रीराम विष्णूचा अवतार आहेत, पण त्यांच्या मनामध्ये संदेह निर्माण झाला. बघा असं कधी कधी होतं आपल्या की काही चांगलं घडायचं असेल तेव्हा ते सारखं आपल्याला शंका येतात मनामध्ये, हे खरंच असेल का, हे असंच असेल का, हे तसंच असेल का, नको तिथं शंका यायला लागतात आपल्याला. तसंच त्या गरुडे देवाला सुद्धा शंका आली की हेच खरे प्रभू श्रीराम आहेत का किंवा भगवान विष्णूचे हे अवतार आहेत का, असं त्यांच्यामध्ये भगवान गरुडाला संदेह निर्माण झाला. आता विचारायचं कोणाला, इथं तर सगळे साधेच दिसतात. मग त्यांनी विचारलं, नारद मुनींना विचारलं. नारद मुनींनी सांगितलं मला तर काही माहित नाही हो. म्हणजे तू काय कर म्हणते, भगवान ब्रह्मदेवाकडे जा म्हणे. गरुडदेव तेवढ्या अवस्थेमध्ये उडत ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव सांगितलं मला पण सांगता येणार नाही, तुम्ही प्रत्यक्ष शिवशंकराकडे जा म्हणे. ते उडत पुन्हा शिवशंकराकडे गेले गरुडदेव बरं का. आणि गरुडदेवाला भगवान शिवशंकरांनी सांगितलं की तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर तुम्ही काय करा माहिती का, एक सुंदर असा पर्वत आहे म्हणे, बहुतेक चित्रकूट पर्वत का कोणतरी नाही, असं कोणता तरी पर्वत आहे, त्याचं नाव आता आठवत नाही मला, त्याच परिसरामध्ये त्याच्या रामेश्वर वगैरेच्या. तर त्याच परिसरामध्ये त्या एका उंच अशा डोंगरावरती काकभूषुंडी नावाचे ऋषी आहेत म्हणे, तुम्ही त्यांना जाऊन विचारा म्हणे. असं कोणी सांगितलं, भगवान शिवशंकरांनी सांगितलं गरुडदेवाला. उडत त्या बरोबर सांगितलेल्या स्थळी गेले. गरुड एकटाच गेला उडत. आणि तिथं तर बघतो तर काय, असे एक सुंदर उंच आसनावरती एक कावळ्याच्या रूपामध्ये असलेले ऋषी आहेत. अनेक जन्मापासून ते तप करतायत, साधना करतायत. आणि सुंदर असं रामकथा काकभूषुंडी ऋषी एका उच्च आसनावरती बसून ऋषी आहेत बरं का, पण ते कशाच्या रूपात आहेत, कावळ्याच्या रूपात आहेत.
आणि ते सांगत होते, प्रभू श्रीराम कथा रामायण सांगत होते आणि अनेक प्रकारचे पशु पक्षी शांत बसून त्यांच्या भोवती बसून ती रामकथा ऐकत होते. म्हणजे मनुष्यामध्येच रामकथा सांगितली किंवा ऐकली जाते असं नाही, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणी यांच्यामध्ये सुद्धा ती सांगितली जाते. तर त्या गरुडाला असा प्रश्न पडला, हा पण गरुडे पक्षाच्याच ह्याच्यामध्ये येतात ना वर्गामध्ये. तर तेव्हा ते समोर बसले आणि ते ऐकू लागले, ते काकभूषणी सांग अत्यंत सुंदर अशी ती रामकथा सांगू लागले. बराच वेळ गेला, त्यांचं बोलणं थांबलं, गरुडदेवाने पूर्णपणे ऐकलं आणि मग ते सगळे पशुपक्षी उडून निघून गेले काही वेळानंतर, कारण त्यांचा ठराविक टाइमच असतो ना सांगण्याचा. आणि मग गरुडदेव पुढे गेले आणि काकभूषुंडी ऋषींना प्रश्न करतायत की हे ऋषीजी म्हणे, काकभूषुंडीजी, मला असा प्रश्न निर्माण झाला आहे की पृथ्वीवरती प्रभू श्रीरामांना सध्या सर्पास्त्र सोडले आणि ते सध्या खूप परेशान आहेत. तर मला त्यांनी सगळ्या देवांनी मिळून मला आवाहन केलेलं आहे की त्या सर्पास्त्रातून मी त्यांना मुक्त करावं. पण मला असा प्रश्न निर्माण होतो की भगवान विष्णू, साक्षात भगवान विष्णू किती मोठे देव आहेत, ते तर सगळी सृष्टीची रचना करतात, चालवतात, पुन्हा हे करतात, सगळं कार्य ते समर्थपणे करतात. तर अशा प्रभू श्रीरामांना एवढं स्वतःच्या सर्पास्त्रामधून स्वतःला मुक्त करणं का अवघड आहे. म्हणून मला असा प्रश्न पडतो की खरंच ते भगवान विष्णूचा अवतार आहेत का, असा मला प्रश्न पडलाय म्हणे. तेव्हा भगवान काकभूषुंडी ऋषी तेव्हा खूप स्मित करत हसते, त्यांना बोलायला लागले आणि त्यांनी सांगितलं की म्हणे तुम्हाला असा प्रश्न पडणं अगदी साहजिकच आहे म्हणे, पण नको तिथं संदेह असू नये असं काकभूषुंडींनी सांगितलं. मग अगोदर काय झालं माहितीये का की गरुड देवाला असं वाटलं की एवढं सुंदर हे कावळ्याच्या रूपात असून इतकी सुंदर कथा सांगतात, तर आपण अगोदर त्यांची चरित्र विचारू म्हणे आपण. त्यांनी सांगितलं की तुम्ही एवढी सुंदर कथा सांगतात आणि कावळ्याच्या रूपात का बरं, असा अगोदर प्रश्न पडला बरं का. त्यांना प्रश्न पडायचा गरुडाला. त्यांनी सांगितलं की तुम्ही कावळ्याच्या रूपात असून एवढी सुंदर रामकथा सांगता, असं कावळ्याचं रूप घेण्याचं काय कारण आहे तुम्ही. मग त्यांनी सांगितलं की मी ऐक म्हणे माझं चरित्र मी थोडक्यात सांगतो, मी पण थोडक्यात सांगते बरं का, खूप मोठी कथा आहे थोडीशी रामायणामध्ये. तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्या 2 जन्मामध्ये एका सुंदर अशा ब्राह्मण कुटुंबामध्ये मी जन्म घेतला. काकभूषुंडी ऋषी सांगतात बरं काय, आपलं स्वतःचं चरित्र सांगतात की मागच्या 2 जन्मामध्ये मी एका सुंदर अशा सुशील अत्यंत सुंदर चांगल्या अशा ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म घेतला. 8व्या वर्षी माझ्या आई वडिलांनी माझी मुंज केली आणि मला गुरूंच्या घरी वेद उपनिषद शिकण्यासाठी पाठवल्यानंतर मग मी काय करायचं तिथं पाठशाळेमध्ये गेल्यानंतर की गुरुजींना नको ते प्रश्न करून संशय निर्माण व्हायचा मला ना सारखा, आणि हे असंच का, ते तसंच का, ते तसंच का. आता गुरुजी सांगतात म्हणल्यानंतर विश्वास असला पाहिजे की नाही. बरं, प्रश्न पण विचारण्याची पद्धत कशी असते माहिती का, नको ते ज्याला म्हणून आपण म्हणतो विद्याविवादाय धनमदाय खलस्य साधोर विपरीतम येतात ज्ञानाय दानाय विचक्षणा. बरोबर, म्हणजे प्रश्न नक्की विचारावेत गुरुंना आपल्या, पण ते जे विचारण्याची पद्धत की नाही अभ्यासातून आलेली असावी, चिंतनातून आलेली असावी. नको ते उलट सुलटे प्रश्न विचारून आहेत, पण मी सतत विचारायचो गुरुजींना, नको ते फालतू प्रश्न विचारून खूप परेशान करायचो. मग गुरुजींना खूप राग यायचा माझा, किती सांगणार ना, ते समजून कंटाळून गेले, थकले माझं ते सगळं त्यांनी सहन करून. मग त्यांनी मला काय केलं माहिती का, लोमश घरी पाठवून दिलं किंवा काहीतरी घरी पाठवून दिलं. पुन्हा गुरुजींनी दुसऱ्या एका ऋषीकडे ठेवलं त्यांना, की लोमश नावाच्या ऋषींकडे मला ठेवलं. त्यावेळेस ह्या गुरुजींपेक्षा ते गुरुजी अजून श्रेष्ठ होते. आणि लोमश ऋषींकडे ठेवल्यानंतर लोमश ऋषी खूप कमी बोलायचे, पण जेव्हा शिकवायचे तेव्हा या विद्यार्थ्याला, ब्राह्मण मुलाला ते निर्गुण ब्रह्माची उपासना शिकवायचे. त्यांचे गुरु निर्गुण ब्रह्माची उपासना शिकवायचे. म्हणजे भगवंत त्याला तर देव आवडायचाच नाही, तो सगळं विषयी सारखं प्रश्न विचारायचा, म्हणून तो सतत लोमश ऋषींनी निर्गुण ब्रह्माची उपासना शिकवायला सुरू केली. पण त्याला ते पण आवडेना, निर्गुण ब्रह्म म्हणजे काय, जो दिसतच नाही त्याची उपासना काय करायची, असं सतत मी यांना पण खूप प्रश्न विचारून त्रास द्यायला लागलो. मग ऋषींना खूप राग आला आणि त्यांनी शाप दिला. लोमश ऋषींनी शाप दिला की तू काय होशील, 1000 वर्षामध्ये तू कावळा होऊन पडशील, असा लोमश ऋषींनी शाप दिला. आणि म्हणून आणि त्यात पुन्हा मग त्यांना त्या कळवळा आला की एवढ्या ब्राह्मण मुलाला आपण खूप शाप दिला, म्हणून त्यांनी पुन्हा त्याला त्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्याला रामायणाची शिकवण दिली. आणि शाप तर काही वाया जात नाही, म्हणून तेच रामकथा, प्रभू श्रीराम कथा, ते अजूनही 1000 वर्षापासून मी माझ्या ऋषींच्या म्हणजे गुरूंचा उपदेश म्हणा किंवा शाप म्हणा दोन्ही ते मी आता बघतो आहे. मी कावळ्याच्या रूपात असून सुद्धा प्रभू श्रीरामांची मी कथा सतत सांगतो आहे आणि माझं जीवन मी जे काही झालेले पाप असतील ते माझं क्षालन मी इथे करतो आहे.
असं त्याने सांगितलं. आणि या पण जडजीवांचा उद्धार करण्याचं काम माझ्या गुरूंनी मला शापातून दिलेलं आहे. म्हणजे बघा, गुरु जी शाप सुद्धा देतात ते सुद्धा आपल्यासाठी वरदान असतं. म्हणून कधीही आपल्या गुरूंच्या बाबतीत असेल, आपल्या देवी देवतांच्या बाबतीत असतील, आपल्या तीर्थस्थळांच्या बाबतीत सुद्धा आपण संदेह निर्माण करून घेऊ नये. आपली श्रद्धा आहे ना, आपली नदी आहेत ना, आपल्या पवित्रच आहेत, शुद्धच आहेत. आपली देवस्थानं आपली शुद्धच आहेत, पवित्रच आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असा वाईट हे करू नये. आपली इंद्रायणी नदी आहे, ती वाळस बघून त्याचं वाईट हे करू नये, नावं ठेवू नयेत आपल्या तीर्थक्षेत्रांना वगैरे. हा संदेश त्याच्यातून आपल्याला काकभूषण ऋषींनी दिलेला आहे. आणि मग सांगितल्यानंतर मग ते म्हणतात, गरुड देवा, तुझ्या मनामध्ये जो संदेह येतो तो माझ्यासारखा संदेह आणू नकोस, नाहीतर तुझं पण काहीतरी अधपतन होईल. म्हणून तो माझ्यावर विश्वास असेल तर माझा ऐक. आणि तेच प्रभू श्रीराम आहेत, जे भगवान विष्णूचा अवतार आहेत. ते आपल्याला सगळ्यांना लीला दाखवण्यासाठी, त्यांचं कार्य करण्यासाठी ते आलेले आहेत. आणि तू जा आणि तो लवकरात लवकर त्यांना रोगमुक्त कर, त्यांना त्याच्या त्रासापासून त्यांना तू सोडव. असं म्हणल्यानंतर पुन्हा गरुड देव उडत आले. आणि तिथं आल्यानंतर प्रभू श्रीरामांचं आणि लक्ष्मणाला त्या दोघांना पण गरुडाचं जे सर्पास्त्र होतं ते तोडून गरुडाने काय केलं, त्याला मोकळं केलं. कारण गरुड हे त्याच्यावरचं औषध आहे. म्हणून गरुडांनी त्या दोघांना पण पूर्णपणे मोकळं केलं. आणि प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघंही सावध झाले आणि पुन्हा सज्ज झाले लढण्यासाठी. आणि पुन्हा प्रभू श्रीरामांनी रावणाशी लढले आणि रावणाला ठार करून विजयी झाले. श्रीरामचंद्र भगवान की जय.